दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे की एक जंगलामध्ये एक खार राहत असते. आपण त्याला इंग्लिशमध्ये स्क्विरल म्हणतो. तर ती छोटीशी खार असते आणि ती जंगलामध्ये जाऊन काहीतरी फळं वेचायची किंवा काहीतरी कंदमुळं गोळा करायची आणि आपल्या झाडाच्या बिळामध्ये एक होल असतं, त्याच्यामध्ये तिचं ते घर असतं आणि त्याच्यामध्ये ती ठेवायची. पण ती नेहमी चिंतेमध्ये असायची. ती नेहमी काळजी करायची की उद्याचं काय? उद्या मला फळं मिळतील का? उद्या मला मुळं मिळतील की नाही? उद्यापासून समजा दुष्काळ पडला तर मग मी काय करायचं? किंवा माझं कसं काय होईल? आणि त्या चिंतेमध्ये तिचा सर्व दिवस जायचा. आणि जे काही ती घ्यायची, आणायची, खायची त्याचा ती आनंद घेऊ शकायची नाही. आणि बाकीचे प्राणी असतात किंवा बाकीचे तिच्या जमातीतल्या ज्या खारी असतात, त्या अतिशय खेळत असायच्या, जंगलामध्ये बागडत असायच्या आणि सर्व काही आनंदित असायचे. आणि ती एक दिवस असं करते की उद्याचं काय म्हणून पुष्कळ फळं गोळा करते, पुष्कळ कंदमुळं गोळा करते आणि आपल्या त्या बिळामध्ये आणून साठवून ठेवते. परंतु काही दिवसांनी त्या फळाला वास यायला लागतो, काहींना बुरशी लागते, काही सडायला लागतात आणि तिला फार वाईट वाटतं. आणि ती अशीच एक दिवस बाहेर बसली असताना एक घुबड त्या ठिकाणी येतो. घुबड पक्षी असतो मोठा, आऊल म्हणतात त्याला. आणि तो पक्षी येतो आणि तो त्या खारीला विचारतो की तू नेहमी मी तुला काळजीमध्ये बघतो, नेहमी मी तुला चिंतेमध्ये बघतो, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? तुला काही कष्ट आहेत का? आणि ती सांगते, नाही मला उद्याची काळजी असते, उद्या काय होणार आहे, उद्या कसं होईल, उद्या दुष्काळ पडला तर मला काय खायला मिळेल का? आणि जो आऊल असतो तो तिला सांगतो, जो घुबड असतो, ती म्हणे उद्या जो आहे हा उद्याचा उद्या कधीच येणार नाही. आज तू विचार करते उद्या काय होणार आहे, पण तू दुसऱ्या दिवसामध्ये गेली तरी परंतु उद्या असणारच आहे. त्याच्यामुळे उद्या जो आहे तो तुझ्या जीवनातून कधीही जाणार नाही. त्याच्यामुळे जो आज आहे ते आजच्या दिवसामध्ये तू खा, आजच्या दिवसामध्ये आनंद कर आणि आजच्या दिवसामध्ये तू त्याचा उपभोग घे. आणि मग त्या खारीला समजतं की मी काहीतरी चूक करत होती. आणि दुसऱ्या दिवसापासून जरी ती फळं गोळा करायची, कंदमुळं गोळा करायची, ज्या दिवशी तिने जास्त गोळा केलं त्या दिवशी ती जे वयस्कर खारी असायच्या, इतर वयस्कर प्राणी असायचे त्यांना ती नेऊन द्यायची. त्यांच्याबरोबर गप्पा मारायची, त्यांच्याबरोबर राहायची, वेळ घालवायची, इतर लोकांबरोबर, इतर प्राण्यांबरोबर ती वेळ घालवायची आणि आपला दिवस ती आनंदात घालवू लागली. आपल्या जीवनामध्ये बरेचदा असं होतं, आपण उद्याची काळजी करत असतो, परंतु आजमधून आपण उद्या गेलो तर आपल्यासमोर परत उद्या असणार आहे. तो उद्या जो आहे हा कधीही आपल्या जीवनामधून जाणार नाही. आपण कधीकधी असं म्हणतो ना, दुकानावर पाटी असते, आज रोख उद्या उधार. दुसऱ्या दिवशी गेलं तर तीच पाटी आपल्याला सांगते, आज रोख उद्या उधार. त्याच्यामुळे उद्या जो आहे हा कधी आपल्या जीवनामध्ये संपणार नाही. जो दिवस आज देवाने दिलेला आहे त्यामध्ये आनंद माना, देवाचे आभार माना, देवाची उपकारस्तुती करा आणि उद्या जो आहे हा देवावर सोपवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तेय वर्तमान ह्याचा 6वा अध्याय 34वा वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 34. यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.